बाही कटिंगची अगदी सोपी आणि योग्य पद्धत आज आपण बघणार आहोत. तुम्ही बिगनर्स असाल किंवा नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज या पद्धतीने कटिंग करू शकता किंवा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, पेपरची बंद बाजू ह्या साईडला आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडला आहे. पहिल्यांदा बाही कटिंगसाठी मापे कोणती कोणती घेतलेली आहेत ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, बाहीची उंची ते मी 9.5 इंच घेतलेली आहे, दंडगेर 6.5 इंच आहे आणि छातीगेर 36 इंच आहे. तर 36 इंच साईजसाठी आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. तर बघा, पेपरच्या बंद बाजूकडून आपण पहिल्यांदा बाहीची उंची टाकणार आहोत 9.5 इंचावरती. ह्या साईडला सुद्धा 9.5 इंचावरती एक मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. यामुळे काय होतं, लाईन अजिबात खालीवर होत नाही, अगदी स्ट्रेट येते. आपण बाहीची उंची 9.5 इंच टाकलेली आहे बरोबर. जेवढी आपल्याला तयार बाहीची उंची हवी आहे तेवढी आपण टाकून घेतली. आता आपल्याला जे शिलाईसाठी मार्जिन लागणार आहे तर ते मार्जिन आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडने. तर बघा, 9.5 इंचावरती आपण बाहीची उंची टाकून घेतली आणि खालचं जे अर्धा इंच मार्जिन आहे तर ते आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तुम्हाला जर बाही पलटी करताना किंवा बाही जोडताना जर मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही इथे 1 इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता. आता हे मी अस्तरच्या बाहीसाठी कटिंग करते. तुम्हाला जर सपोज साध्या बाहीसाठी कटिंग करायचं असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बाहीची उंची प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आलं लक्षात? आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे बरोबर. बाही घडी काढण्याचा तुम्हाला सोपा फॉर्म्युला सांगते. बघा, आपण छातीगेर किती घेतलेला आहे 36 इंच. 36चा चौथा भाग करायचा, किती येतो 9 इंच. 9 इंच प्लस आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही ते पाऊण इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. मी इथे 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे जेणेकरून बाही जोडताना बाही कमी पडणार नाही. बघा, 9 इंच प्लस 1 इंच किती होतात 10 इंच. तर आपल्याला बाहीची घडी 10 इंचावरती टाकायची आहे. आता वरती आणि खाली 10 इंचावरती मार्किंग करून आपण एक बॉक्स तयार करून घेऊया. आता राहिलेली सर्व मापे आपल्याला बॉक्सच्या आतमध्येच टाकायची आहेत. तर बघा, पहिल्यांदा आपण बाहीची उंची 9.5 इंच घेतली प्लस आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं बरोबर. त्यानंतर आपण 10 इंचावरती बाहीची घडी टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीची कॅप हाईट टाकायची आहे. बाहीची कॅप हाईट काढण्याचा तुम्हाला फॉर्म्युला मी ऑलरेडी शेअर केलेला आहे एका व्हिडिओमध्ये, किंवा तुम्हाला सांगितलेलं देखील आहे की आपण बाहीची कॅप हाईट कशा पद्धतीने काढत असतो. तुम्हाला थोडक्यात सांगते आपण बाहीची कॅप हाईट कशा पद्धतीने काढतो. तर बघा, आपण 36 साईज घेतलेली आहे. 36चा चौथा भाग करायचा, किती येतो 9 इंच प्लस आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 9 इंच प्लस 1.5 इंच किती होतात 10.5 इंच. हा फॉर्म्युला वापरून बाहीची कॅप हाईट कशा पद्धतीने काढायची हे तुम्हाला दाखवते. आपल्याला फक्त 10.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, टेप आपल्याला या पद्धतीने सेंटरवरती ठेवायचा आहे आणि ह्या लाईनवरती कुठे 10.5 इंच येत आहे ते व्यवस्थित बघून तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे बरोबर 10.5 इंच येत आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतलं. आता हे अंतर मोजून घेऊया, किती येत आहे 3.5 इंच. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण बाहीची कॅप हाईट काढलेली आहे. तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बाहीची कॅप हाईट काढण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी तो फॉर्म्युला कसा वापरायचा हे देखील दाखवलेलं आहे आणि चार्ट सुद्धा तुम्हाला मी शेअर केलेला आहे. आता यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. दंडघेराच्या निम्मे प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. दंडघेर आहे 6.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. दंडघेराचा आणि कॅप हाईटचा पॉईंट जोडून आपल्याला अलीकडच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे सुद्धा दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. तर बघा, आतापर्यंत आपण कोणकोणती मापे टाकलेली आहेत. आपण बाहीची उंची टाकून घेतली, बाहीची घडी टाकून घेतली, बाहीची कॅप हाईट टाकून घेतली, त्याचबरोबर बाहीचा दंडघेर सुद्धा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. बाहीचा शेप परफेक्ट येण्यासाठी कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाही कटिंग करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहीचा शेप परफेक्ट आला पाहिजे, त्यावेळेसच आपली बाही फिटिंगला परफेक्ट बसते. बाहीचा शेप देण्यासाठी मार्किंग कसं करायचं ते बघूया. तर बघा, कॅप हाईटच्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे.
1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. मध्यापासून वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता ह्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग करायचे आहेत. लक्षात राहू द्या, तीनही भाग आपले अगदी समान आले पाहिजेत. आता हे तीनही भाग मी अंदाजे समान करून घेत आहे. तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा हे तीनही भाग समान करू शकता. आता 3 भाग समान करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे 2 पॉइंट मिळालेले आहेत त्या पॉइंट मधून आपल्याला दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. एकदा चेक करून घेते तीनही भाग समान आहेत का. तर हे बघा, तीनही भाग समान आहेत. आता शेप कसे द्यायचे ते नीट बघा. 3 समान भाग केल्यानंतर आपल्याला हे जे 2 पॉइंट मिळालेले आहेत तर त्या पॉइंट मधून आपल्याला बाहीचे शेप देऊन घ्यायचे आहेत. तर कसे द्यायचे बघा, साधारणतः 1 ते 1.5 इंच अंतर सोडून आपल्याला इथून शेप द्यायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी डॉट डॉटच्या सहाय्याने शेप देऊन घेते. तुम्ही जर बिगनर्स असाल तर तुम्ही सेम याच पद्धतीने पहिल्यांदा डॉट डॉटच्या सहाय्याने शेप देऊन घ्यायचे आहेत. तर बघा, पहिल्यांदा मी मागील मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि त्यानंतर पुढील मुंड्याचा सुद्धा शेप देऊन घेतेय. तर तुम्ही बघू शकता डॉट डॉटच्या सहाय्याने इथे मी दोन्ही शेप देऊन घेतलेले आहेत. आता आपण हे शेप डार्क करून घेऊया. तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने शेप देऊन घ्यायचे आहेत. तुम्ही जर या पद्धतीने शेप देऊन घेतले तर शेप अगदी परफेक्ट येतात. तुम्हाला जर बाहीचे शेप देता येत नसतील तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने खूप सुंदर तुम्हाला शेप देता येतील. तर बघा, आपले दोन्ही शेप देऊन झालेले आहेत. तुम्ही शेप बघू शकता अगदी परफेक्ट आलेले आहेत. आता ह्या दोन्ही शेपच्या मधलं जे अंतर आहे ते आपलं अर्धा ते पाऊण इंच असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नको. आलं लक्षात. तर हे बघा, इथे बरोबर पाऊण इंच दोन्ही शेपच्या मधील अंतर आलेलं आहे. ज्यावेळेस बाहीची उंची कमी असते त्यावेळेस दोन्ही शेपच्या मधील अंतर हे साधारणतः अर्धा इंच येत असतं. पण ज्यावेळेस बाहीची उंची जास्त असते त्यावेळेस दोन्ही शेपच्या मधील अंतर हे पाऊण इंच येत असतं. तर बघा, बाहीची आपण सर्व मापे टाकून घेतलेले आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर बघा, पहिल्यांदा आपण बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं. बाहीची उंची आपण 9.5 इंच घेतली प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, बरोबर. त्यानंतर आपण बाहीची घडी टाकून घेतली 10 इंचावरती. बाहीची कॅफाईट दोन्ही साईडला आपण 3.5 इंच टाकून घेतली. त्यानंतर दंडघेराचं माप टाकलं आणि त्यानंतर आपण बाहीचे शेप सुद्धा देऊन घेतले. बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. आय होप सो तुम्हाला माझी पद्धत समजली असेल. या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली बाही कटिंगची तर खरंच खूप सोपी पद्धत आहे. ही जी कटिंग आहे ते आपण अस्तरच्या बाहीसाठी केलेली आहे. तुम्हाला जर साध्या बाहीचं कटिंग करायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच बदल करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला शिलाई मार्जिन जे आहे ते अर्धा इंच ऐवजी तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.